रद्द करो। हमारी मांगे हमारी मांगे हमारी मांगे हमारी मांगे हमारी मांगे मुंबई का विकास, स्लम का विकास, स्लम का विकास, स्लम का विकास, अरे रद्द करो, रद्द करो। एक अत्यंत महत्त्वाचा आणि मुंबईतला जिव्हाळ्याचा विषय हा मुंबईच्या डीपीचा विषय आहे आणि मुंबईच्या डीपीच्या संदर्भात खूप मोठ्या प्रमाणात तक्रारी प्राप्त झाल्या होत्या आणि म्हणून त्याच्यावर सन्माननीय मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली एक समिती आपण तयार केली होती। या संदर्भात समितीने आपला निर्णय दिलाय आणि आम्ही असं ठरवलंय की सेक्शन 154 कलम 154 च्या अंतर्गत महानगरपालिकेला आम्ही निर्देश देतो आहोत की महापालिकेने पुढील 4 महिन्यामध्ये या सगळ्या चुका ज्या लक्षात येत आहेत या सगळ्या चुका सुधारून नव्याने डीपी पुनर्प्रसिद्ध करावा आणि त्यानंतर त्याच्यावर सजेशन ऑब्जेक्शन मागवावे अशा प्रकारचा आज आम्ही निर्णय घेतलेला आहे। माननीय मुख्यमंत्र्यांची घोषणा तुम्ही आत्ताच ऐकली, याबद्दल महाराष्ट्र सोसायटी वेलफेअर असोसिएशन तर्फे आम्ही त्यांचे आभार मानतो। तुम्हाला माहितीच असेल, मुंबई महानगरपालिकेने मुंबईचा प्रास्ताविक विकास आराखडा 23 फेब्रुवारी 2015 रोजी प्रसिद्ध केला आणि मुंबईकरांकडून 60 दिवसाच्या आत सूचना व हरकती मागवण्यात आल्या होत्या। या मागण्या आणि हरकती सादर करण्याची अंतिम तारीख 24 एप्रिल 2015 होती। या अंतिम तारखेपर्यंत मुंबईतील वेगवेगळ्या राजकीय आणि सामाजिक संस्थांनी मुंबईकरांना या मुंबईच्या प्रस्ताविक विकास आराखडा समजवण्यासाठी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला होता। यामध्ये महाराष्ट्र सोसायटी वेलफेअर असोसिएशन आणि अफोर्डेबल हाऊसिंग ऑर्गनायझेशन ऑफ इंडिया यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला होता। या संस्थेचे अध्यक्ष CA रमेश प्रभू यांनी आपल्या संस्थेतर्फे मुंबईत मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या ठिकाणी सभा, चर्चासत्रे, पत्रकार परिषदे आणि निदर्शने केली होती। आप बोलेंगे हम नया आराखड़ा लाने वाले हैं, हम नया विकास करने वाले हैं, इसके लिए अभी आपको विकास करना है, आपको कम एरिया दिया जाएगा। मुझे नहीं लगता है कि कोई भी टेनेंट या कोई भी भाड़ा का वसाती या SRA वाले या आपका जो हाउसिंग सोसाइटी वाले ये मान्य करेंगे। तो जो भाड़ूत है, जो भाड़े करू है, उनके कोई भी डेवलपमेंट के ऊपर फंजिबल के ऊपर प्रीमियम नहीं लगना चाहिए, ये इसके अंदर होना बहुत जरूरी है। TDR was permitted only northwards. The idea was that it should flow from high value area to low value area, but planners' desires are always beaten by the market, and that we have learned because FSI was flowing from south to northwest. A certain FSI is to be purchased by paying the premium, that premium A, that is 70% of the ready reckoner rate. Then you have to purchase the TDR, that there is percentage 0.5 TDR you will have to purchase from outside, and thereafter the remaining FSI you will have to purchase by paying the premium B, that is 100% of the ready reckoner rate of 2015। जैसे ओल्ड स्ट्रक्चर्स और टेनेंटेड स्ट्रक्चर जो है उसके लिए इसका डिस्ट्रीब्यूशन एफएसआई कैसे होने वाला है इसकी क्लैरिटी आज भी नहीं है। करेक्ट मी इफ आई एम रॉन्ग इन स्टडिंग दैट सब्जेक्ट, बट वी हैड अ डिटेल्ड स्टडी ऑन दिस सब्जेक्ट एंड हैव अराउंड एट सर्टन पॉइंट्स विच मे टर्न आउट टू लिटिगेशन इन फ्यूचर। त्यामुळे ही पहिली वेळ अशी आहे की या DCRच्यामुळे एक चांगली गोष्ट कोणती झाली तर ते चुकीचं आहे, चांगलं आहे, वाईट आहे ते आहेच, पण त्याच्या पलीकडे लोकांमध्ये अवेअरनेस आला। हे काय चाललंय हे पूर्वी घडत नव्हतं, असं पूर्वी कधीच घडलेलं नाही। कोण काय करते, कसली प्लॅन पास करतात, कशी करतात काय माहिती। हजारो जणांचं निवेदन देऊया आणि त्यांना मजबूत करूया हा DCR पुन्हा बदलण्याचा। त्यांना आपण भाग पाडूया की जे जुने कायदे आहेत ते जसेच्या तसे ठेवा आणि तुम्हाला काय जो नवीन करायचा असेल तो करा, परंतु हे कायदे जे आहेत DCRचे ते बदलू नका, जेणेकरून सर्वसामान्य माणसांचं उद्ध्वस्त होईल। Because of lack of manpower, because of not seriousness, there are many negative points, there are many mistakes done in DP.
Hope so. The government listen, either it's scrap it or extend it. 91-94 में बना था, बहुत साल पहले, और उसका जो रिवीजन एवरी 20 years के लिए वो वैलिड रहता है, उसको 2011 it was started and this plan is being prepared for the year 2034, यानी 14 to 34 period 20-year period के लिए बनाया जा रहा है। पुराने हिसाब से जो बीएमसी को पैसा जाता था, वो एक प्रोजेक्ट के पीछे, ये एक गणित जो मैंने आपको बताया सोसाइटी का 3 करोड़ जाता था इन फॉर्म ऑफ उनका जो एफएसआई वो जो 0.33 बेचते थे और फंजिबल का लेते थे। अभी जो एफएसआई टीडीआर के हिसाब से वो जो बीएमसी देती है वो 6.1 सीआर जा रहा है, मींस ऑलमोस्ट दे आर अर्निंग डबल। तो चेंजेस जरूरी है, हमने सजेशन ऑब्जेक्शन दिया हुआ है, ऑनरेबल कमिश्नर साहब को दिया हुआ है, चीफ इंजीनियर डीपी को दिया हुआ है, तो ये सब चेंजेस होना जरूरी है। अगर ये चेंजेस नहीं हुए तो बहुत सारे सोसाइटी का डेवलपमेंट बंद हो जाएगा, जो इतने कॉस्टली रिपेयर है वो उन्हें कर नहीं पाएंगे, तो वो लोग सब प्रॉब्लम में आएंगे। जो आपण सर्वसामान्य मुंबईकर आहे, जो इथे झोपडपट्ट्यांमध्ये चाळींमध्ये राहतोय, त्याचा कुठल्याही तऱ्हेने विचार केलेला गेलेला दिसत नाहीये। आज जो नया डेवलपमेंट रूल लाके या डेवलपमेंट कंट्रोल जो प्लान लाके इन्होंने विकास को रोका है, डेवलपमेंट को रोका है। आप बताएंगे कि ये कैसा ऐसा रोका है? ये ऐसा रोका है क्योंकि इसके पहले सेल्स बिल्डिंग के लिए कोई लिमिट नहीं था। आप स्थानिक लोगों के लिए 5 FSI दे दो, उसके ऊपर से 2.5 FSI आपको बांधने को मिलता है। ऐसे 7.5 FSI भी बांधो, 10 FSI बांधो, स्थानिक लोगों को देके जितने भी आपके इंसेंटिव FSI आप बांध सकते हैं। अब इस तरह से जो रीडेवलपमेंट को लेके जिस तरह से सोचना चाहिए, ये विकास आराखडा में नहीं। याच कार्यक्रमाची दखल न्यूज चॅनल आणि प्रिंट मीडिया यांनी घेतली आहे। लोकसत्ता, मुंबई वृत्तांत, वार्ताहर, आपला महानगर, वृत्तमानस, शब्दधार, तरुण भारत, सामना, नवभारत टाइम्स, दबंग दुनिया। विशेष म्हणजे महाराष्ट्रातील दैनिक नवाकाळ यांनी आपल्या मुख्य ठळक बातमीमध्ये मुंबईचा विकास आराखडा सरकारने रद्द केला याचे सर्व श्रेय CA रमेश प्रभू यांना दिले आहे। मुंबई का विकास, स्लम का विकास, स्लम का विकास, स्लम का विकास, अरे रद्द करो, रद्द करो, रद्द करो, रद्द करो।